वृष्टी या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग. ह्याच्यामध्ये आता आपण गारा या व्याख्येच्या अजून आपण त्याचं स्पष्टीकरण आपल्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. तर गारा या भारत देशामध्ये आणि आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागामध्ये उन्हाळ्यात पडतात आणि विषुववृत्तावरच्या वातावरणातील उष्णतेमुळे इथं गारा पडत नाही. आणि शीतकटिबंधामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह हे नसल्यामुळं तिथं सुद्धा गारा पडत नाही. तर आता काही प्रयोग आहे, कृती आहे. तर कृती करण्याच्या अगोदर मी प्रत्येक वेळा आपल्या उपक्रमात सुद्धा जाहीर करते आणि स्पष्ट सूचना माझी आहे की आपल्याबरोबर वरिष्ठ व्यक्ती असल्याशिवाय कोणताही प्रयोग किंवा कोणतीही कृती करायची नाही. आलं लक्षात? चला तर आता या कृतीमधलं साहित्य बघूया काय काय आहे. धातूचं झाकण असलेले काचेची बरणी, खिळा, हातोडी, गरम पाणी, बर्फाचे थोडेसे खडे आणि मुठभर खडे मीठ. आणि धातूचं झाकण असलेली एक काचेची बरणी घ्या. या बरणीच्या झाकण जे आहे ते बाजूला काढायचं आणि या झाकणाला वरच्या बाजूला खिळा आणि हातोडीच्या साहाय्यानं टोचे मारायचे. पण हे टोचे पाडताना झाकणाला छिद्र पडणार नाही, म्हणजे भोक नाही असं पूर्णपणे आरपार जाणार, याची तुम्ही काळजी घ्यायची. त्याच्यानंतर बरणीमध्ये 1/3 पाणी हे वाफाळलेलं पण उकळलेलं नाही असं भरायचं. आता काचेच्या या बरणीवर जे टोचे पाडलेलं झाकण आहे ते घट्ट अगदी बसवायचं, अगदी घट्ट. आणि मग बरणीतील पाण्याची वाफ बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यायची. आणि मग त्या बरणीच्या झाकणावर काय करायचं, बर्फाचे तुकडे टाकायचे, मुठभर खडा मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मग बरणीचं निरीक्षण करायचं की काय होतं. तर काय होतं, पाऊस अनुभवतो. चला ह्याचं आता भौगोलिक स्पष्टीकरण बघूया. बघा चित्र पण आहे आपल्याकडे. भौगोलिक स्पष्टीकरण. बरणीतलं गरम पाण्याची वाफ हलकी जेव्हा होते तेव्हा ऊर्ध्वगामी ती दिशेनं जाते आणि मग बरणीला धातूचं झाकण अगदी घट्ट बसवल्यामुळं पाण्याची वाफ ही बरणीच्या बाहेर जातच नाही. आणि मग बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळं पाण्याच्या वाफेचं सांद्रीभवन होतं आणि मग परिणाम काय होता ह्याचा, तर वाफेतून तयार झालेले जे जलकण असतात ते झाकणाच्या आतल्या बाजूला जमा होतात आणि मग या धातूच्या झाकणावर केलेल्या टोच्यामुळं हे जलकण काय होतात, तिथे एकत्र येतात आणि थेंबाच्या स्वरूपात खाली पडतात. आणि पर्जन्य वृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया ही वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात घडते. आलं लक्षात? पुढे पाऊस म्हणजेच पर्जन्य. तर आपल्याला पाणी हे मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होतं. तर बाष्पयुक्त हवा ही उंच जाते, तिथे त्याचं तापमान कमी होतं आणि हवेतील जो बाष्प असतो त्याचं सांद्रीभवन होतं आणि त्याच्यामुळं तयार झालेले हे जलकण हवेतल्या धुळकणी बरोबर एकत्र येतात आणि मग तिथे ढग तयार होतात आणि हे ढगांमधील जलकण आकाराने मोठे मोठे होऊ लागतात आणि मग हे मोठे जे जलकण असतात हे हवेमध्ये तरंगू न शकल्याने ह्या जलकणांची पावसाच्या स्वरूपात आपल्याकडे वृष्टी होते. आता या पावसाचे 3 प्रकार केले जातात. अरोह किंवा अभिसरण पाऊस. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ हे संपूर्ण तापतं आणि मग त्या लगतची हवा सुद्धा तापते आणि हवा तापल्यानं ती प्रसरण पाहून हलकी होते आणि मग ती काय होते, वर 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 जायला लागते आणि मग ती उंच गेल्यावर थंड होते आणि मग थंड हवेची बाष्प धारण क्षमता ही कमी असते आणि त्याच्यामुळं हवेतल्या बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि मग जलकण तयार होतात आणि मग त्याच्यापासून पाऊस पडतो. मग असे हे विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस हा बहुधा दररोज दुपारच्या नंतर पडतो. कधी पडतो? दुपारच्या नंतर. आणि अशा प्रकारच्या पावसामध्ये विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट असा होत असतो. आणि आफ्रिकेतील कांगो नदीचं खोरं आणि दक्षिण आफ्रिकेतील अमेझॉन नदी खोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये आरोह पावसाचा हा या आरोह पावसाचा
तिथे शिडकावा होतो. या पद्धतीचा पाऊस तिथे पडतो. आले लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो? टिपा ह्याच्यात तुम्हाला गारा पाऊस म्हणजे पर्जन्य आणि अभिसरण पाऊस. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया.